नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपला धर्म हा काही रीतिरिवाजाने चालतो आणि यामध्येच काही दिशा व निर्देश ठरलेले आहेत, ज्यांचे पालन करून आपण समाजात एक सुखी जीवन व्यतीत करू शकतो। आपल्या धर्मात जन्मच नाही तर मृत्यूनंतरच्या गोष्टीही नमूद करून ठेवण्यात आल्या आहेत। जे मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यांना मृत्यूनंतर यातना भोगाव्या लागतात, तथा मानवाच्या वाईट कृत्यांची सर्व शिक्षा त्याला मृत्यूनंतर मिळते। आपल्या शास्त्रात सुखमय जीवन कसे व्यतीत करावे याबाबत ही खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत। आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष सहवास करतात। शास्त्रात अशा काही महिलांबद्दल सांगितलं आहे ज्यांच्याशी कधीही यौन संबंध बनवू नये। असं केल्याने आपण ही खूप मोठ्या पापाचे भागीदार होतो। चला तर मग जाणून घेऊया अशा महिलांबद्दल ज्यांच्याशी यौन संबंध ठेवण्याची परवानगी आपले शास्त्र देत नाही। कोणत्याही मुलीशी लग्नाआधी तिच्या सहमतीशिवाय यौन संबंध ठेवणे म्हणजे एक महापाप आहे असे शास्त्र म्हणते। त्याचबरोबर एका विधवेशी यौन संबंध ठेवणे हे सुद्धा महापाप मानले जाते। आपल्या मित्राच्या बायकोशी जबरदस्ती यौन संबंध स्थापित केल्यामुळे तुम्हाला सुद्धा नरक यातना भोगाव्या लागतील। त्यासोबतच आपल्या शत्रूच्या बायकोशी कोणत्याही प्रकारचे अवैध संबंध ठेवू नये। आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या महिलांवर यौन संबंधासाठी जबरदस्ती करू नये। शास्त्रात हे सुद्धा एक महापाप आहे। त्याचबरोबर आपल्या धर्मात गुरुला खूप मोठे स्थान दिले आहे, म्हणूनच गुरुपत्नीसोबत ही यौन संबंध ठेवू नये। अशा महिलांसोबत यौन संबंध ठेवणे म्हणजे महापाप करून नरकात यातना भोगणे असे आपल्या धर्मात नमूद केलेले आहे। म्हणूनच अशा महिलांशी यौन संबंध कधीही करू नये। मित्रांनो, हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।